संजय सर यानंतर जो दुसरा ग्राउंड नंबर 2 वरती जी मॅच आहे त्यांच्या संघाची नावं त्यांना पुकार द्या. रियाला पाठवा. आणि ओंकार आणि आपण देखील यायचं आहे. रिया आपण देखील यायचं आहे. ओंकार आणि आपण देखील यायचं. आदित्य आपण देखील यायचं आहे. आपलं देखील समाजशील आपण घेऊन जायचं आहे. रिया यायचं प्लीज. तसेच यापुढे होणारा सामना मैदान क्रमांक 2 साठी माऊली पुते वर्सेस नांदाई देवी नांदाईचा पाठ आपण तयार करायचा आहे. मैदान क्रमांक 3 साठी चालू सामना आपण पाहतो जय हनुमान वाघोडे वर्सेस ललशान श्रीगाव. हा सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 3 साठी नागेश्वर आवास वर्सेस जय हनुमान वायशेत हा सामना त्या ठिकाणी खेळवण्यात येईल. रियाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खूप खूप अभिनंदन रिया. पुरुष गटाचा अर्थात पंचवर्षीय कबड्डी स्पर्धा 2024 मैदान क्रमांक 2 साठी 2 मामला टेस्ट अर्थात मैदान क्रमांक 2 वर खेळले जातात गावदेवी वाडे वर्सेस बहिरेश्वर आणि हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी माऊली फुटे वर्सेस नांदाई देवी नांदाईचा पाठ आपण तयार करायचा. आदित्यराव आपण देखील यायचं. आदित्यराव यांना देखील या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. सहानुभूती संघाचा आदित्यराव आपण वरती स्टेजवर. या ठिकाणी आदित्यराव यांना देखील सन्मानित केलं जातं. खूप खूप अभिनंदन आदित्यराव. संजय सर मैदान क्रमांक 2 वर मानी 14 गुण वावे 16 गुण नाममात्र 2 गुणांची आघाडी आपण पाहतोय. वावे संघाच्या नक्कीच गुणफलकावर दिसते. दोनही संघ या ठिकाणी बलाढ्य आहेत. शेवटची 5 मिनिटं पुकारून काहीसा अवधी झालेला. दोनही संघ चांगले आहेत. गत वर्षीच्या बक्षीसपात्र संघांमध्ये आपण गावदेवी वावे या संघाला पाहिलं होतं. आता मात्र क्वार्टर फायनल सुरू आहे. नेमका विजय होणारा संघ अर्थात कबड्डी स्पर्धेतील बक्षिसाचं पात्र ठरणार आहे. एक आव्हानात्मक खेळ अर्थात मैदान क्रमांक आपल्याला 2 वर पाहायला मिळणार आहे. कारण संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही क्वार्टर फायनलची त्या ठिकाणी सुरू आहे. 4थी फेरी आहे. 4th राऊंड. त्या ठिकाणी गावदेवी वावे बहिरेश्वर मानी जो संघ विजय होणार तो बक्षिसाचं पात्र ठरणार. मैदान क्रमांक 2-3 वर देखील त्या ठिकाणी जय हनुमान वाघोडे अलिशान श्रीगाव जो संघ विजयी होणार तो बक्षिसाचं पात्र ठरणार. त्यानंतर मैदान क्रमांक 2 साठी माऊली फुटे वर्सेस नांदाई देवी नांदाईचा पाडा आणि 3 साठी नागेश्वर आवास वर्सेस जय हनुमान वायशे. या पुढील 4ही संघांना आपण तयार करायचं आहे. इकडे एंट्री गेट मध्ये यायचं. महिला गट त्या ठिकाणी आपण पहिला क्वार्टर फायनलचा सामना त्या ठिकाणी पाहिला. खांदा कॉलनी अर्थात दत्तात्रय ग्राममंडळ खांदा कॉलनी वर्सेस ओंकार वेशवी. या सामन्यामध्ये ओंकार वेशवी विजयी होऊन निश्चितपणे त्या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरले. आणि चालू सामना आपण पाहतोय कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस भिल्लेश्वर केही. त्यानंतर होणारा सामना मैदान क्रमांक 1 साठी शिवशाहू पाटणेश्वर वर्सेस टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा आपण तयार करायचं आहे. महिला गटाचा पुढचा सामना शिवशाहू पाटणेश्वर वर्सेस टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा आपण तयार राहा. मैदान क्रमांक 1 साठी लक्षात घ्या. 1 साठी शिवशाहू पाटणेश्वर वर्सेस टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा. मैदान क्रमांक 2 साठी माऊली फुटे वर्सेस नांदाई देवी नांदाईचा पाडा. तर मैदान क्रमांक 3 साठी नागेश्वर आवास वर्सेस जय हनुमान वाशे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. क्रीडा क्रमांक 1 वरती महिलांचा सामना सुरू आहे. भिल्लेश्वर टीम विरुद्ध कर्नाला स्पोर्ट्स पनवेल. ज्या मॅचकडे सर्व कबड्डी रसिकांचे लक्ष होतं तो महिलांचा सामना आपल्या समोर आलो. कोर्ट नंबर 2 गावदेवी वावे चॅलेंज. रेडर सेफ. आवर डिसिजन. रेडर आउट. प्लीज रिव्यू.
सुंदर रेड आपण बघतोय फिनिशिंग गेम संघच गुण पाहिलं तर 6 गुण 2 गुणांवरती कर्नाला स्पोर्ट पनवेल आहे. रचना मात्रेची रेड 8 नंबरची जर्सी प्रदान केलेली रचना मात्रे हे नाव आपल्या संपूर्ण अलिबाग तालुक्याला माहीत आहे, कारण याच खेळाडूंनी गेल्या 2 मोसमामध्ये आपल्या खेळाचा दबदबा दाखवला होता. कर्नाला स्पोर्ट पनवेल संघाची ही रायडर संजय सर त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर थर्ड अंपायर राऊत सर आपण बदल घ्या. मैदान क्रमांक 2 वर 22 संघानं त्या ठिकाणी आवाहन केलंय रायडर सेफ म्हणून आणि त्या ठिकाणी पंचानं रायडर आउट दिलेला आहे. प्लेस रिव्ह्यू. क्या क्राउड है यार, अभी भी क्राउड बैठा हुआ है, क्या बड़ा एकदम पूरा अलग ही माहौल है. प्रो कबड्डी लीगचा मला वाटतं यांचा सुंदर डिफेन्स होते या ठिकाणी पनवेल संघाचे डिफेन्स बघा 4-7 असा गुण फलक. अत्यंत रोमहर्षक मॅच संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष या मॅचकडे असणार आहे. कर्नाला स्पोर्ट पनवेल विरुद्ध बिल्लेश्वर टीम. निलेश पवार यांचा बिल्लेश्वर टीम आपण बघतोय कमबॅक केलाय. 5-7 अशा गुणफलकाने मॅच आपल्याला बघायला मिळते. 12 नंबरची जर्सी प्रदान केलेली बिल्लेश्वर टीम संघाची सैतानी मात्रे. सैतानी मात्रे रायगड संघामध्ये निवड झालेली ही सैतानी मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त रायडर अष्टबिलू अशी खेळाडू शैतानी मात्रे रेडवरती 5च्या डिफेन्स मध्ये जबरदस्त डाय मारला होता आणि डायवरती रायडर बाद होतोय. शैतानी मात्रे कोर्टच्या बाहेर. 4च्या डिफेन्स पनवेल संघाने कमबॅक केलाय. 7-6 असा गुणफलक. 6 गुणांवरती कर्नाला स्पोर्ट पनवेल. 4चा डिफेन्स बोनस सुंदर टच केलेला आपण बघतोय. दावा केला या ठिकाणी टचचा मात्र कोर्ट नंबर 2 गावदेव वावे चॅलेंज रेडर सेफ आवर डिसिजन रेडर आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल रायडर आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल रायडर आउट. पण नो मोर रिव्ह्यू. धन्यवाद. मैदान क्रमांक 2 देखील त्या ठिकाणी सुरू होतोय. आपण पाहतो मैदान क्रमांक 2 साठी गावदेवी वावे वर्सेस बहिरेश्वर मारी एक आव्हानात्मक लढत. आता मैदान क्रमांक 2 असेल किंवा मैदान क्रमांक 3 असेल किंवा मैदान क्रमांक 1 असेल, कारण तिन्ही मैदानावर क्वार्टर फायनल मात्र त्या ठिकाणी सुरू आहे. क्वार्टर फायनल हा कबड्डी क्षेत्रात अर्थात कोणत्याही क्षेत्रातील एक महत्त्वाचा खेळ असतो, अर्थात महत्त्वाची फेरी असते. क्वार्टर फायनलमध्ये जो संघ विजय होणार तो खऱ्या अर्थानं बक्षिसाचं पात्र ठरणार. आज देखील अशाच आव्हान आपल्या समोर उभं राहिलं आहे, कारण कालच्या दिवसापासून आपण या ठिकाणी खेळतोय. कालची रात्र या ठिकाणी खेळतो, आजची रात्र देखील या ठिकाणी खेळतोय. परंतु क्वार्टर फायनलमध्ये जर पराभूत झाला तर एक संघ आऊट होणार, एक संघ अर्थात बक्षिसाच्या आतमध्ये जाणार. मग बक्षिसाच्या आतमध्ये जाणारा संघ कोणता असेल? निश्चितपणे भव्य अशी बक्षिसं आपण आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये अर्थात 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. जर आपण अंतिम विजयी झाला तर 1,25,000 रुपयांचं बक्षीस आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी बक्षीस आता पंचवर्षीय असेल, महिला गट असेल किंवा प्रौढ गट असेल, अशा 3ही गटांसाठी मात्र देण्यात येणार आहे. अशा बक्षिसाच्या जवळपास आपण सगळे सण गेलेल्या जे क्वार्टर फायनलमध्ये खेळतात. एक गुण तितकाच महत्त्वाचा आहे मित्रांनो. आपण कशा पद्धतीनं खेळलं पाहिजे, तंत्रशुद्ध पद्धतीनं खेळलं पाहिजे आणि हा खेळ डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षक व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शन कर्णधाराच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पाऊल उचलायचं आहे. एखादं जर पाऊल चुकीचं पडलं तर आपण मात्र मैदानाच्या बाहेर जाणार, आपण मात्र बक्षिसाच्या बाहेर जाणार. हे मात्र जाणीवपूर्वक आपण लक्षात ठेवून हा खेळ मात्र करायचा आहे आणि आपल्या हितचिंतकांना एक आनंदाचा आणि सुखद क्षण आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र द्यायचा आहे. चालू सामना मैदान क्रमांक 3 साठी देखील पाहतोय. त्या ठिकाणी जय हनुमान वाघोडे वर्सेस अरिशान श्रीगाव. दोनही संघ हे अलिबाग असतात, शिवसागरकडे पंचक्रोशी दिल्या आहेत. दोनही संघ एकमेकांसमोर अनेक वेळेला भेटलेले आहेत, अनेक वेळेला गाठलेले आहेत. मात्र आजच्या कबड्डी स्पर्धेचा निर्णय कशा पद्धतीने त्या ठिकाणी असेल, कारण बहुतेक वेळा ही कबड्डी स्पर्धा लाल मातीमध्ये खेळली जाते. आता मात्र ही कबड्डी स्पर्धा अर्थात मॅटवर खेळली जाते, त्यामुळे मॅटचा अनुभव निश्चितपणे वेगळा असणार आहे. नक्की सर. क्रीडांगण क्रमांक 2 साठी आमंत्रित करतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती नांदादेवी नांदापडा सीमावली भुते या दोन्ही संघांनी लाईन अप करून तयार राहायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना जर आपण पाहिला तर अगदी रोमांचक स्थितीमध्ये 17-15 अशा गुणफलकाने मॅच आपण बघतोय. जे ते बहिरेश्वर माली विरुद्ध गावदेवी वावे. गावदेवी वावे हा 17 गुणांवरती आहे, तर बहिरेश्वर माली हा 15 गुणांवरती आपण बघतोय. अत्यंत जबरदस्त मॅच. क्रीडांगण क्रमांक 1 वरती रिव्ह्यू मागितलेला आहे. राऊत सर,
क्रीडांगण क्रमांक 1 वरचा रिव्ह्यू आपण तपासून बघायचा आहे. सामना थांबलेला आपण बघतोय क्रीडांगण क्रमांक 1 वरती 7-6 अशा गुणफलकाने मॅच अगदी टफ मध्ये सुरू झालेला आहे. कर्नाला स्पोर्ट पनवेल गेल्या 2 पर्वाचा विजेता संघ या तिसऱ्या पर्वामध्ये काय करणार, क्वार्टर फायनलची लढत खेळतोय. मात्र 1 गुणाने पहिल्या काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये बॅकफूट वरती आहे. 1 गुणाचा मात्र फरक आहे, परंतु कमबॅक करणारा हा संघ आहे. निलेश पवारच्या नेतृत्वाखाली या कोचिंगच्या खाली या भिल्लेश्वर टीम या संघाने या वर्षी अत्यंत जबरदस्त कामगिरी केलेली आहे. थँक्यू संजय भाई. 1 मिनिट जरा आपण रिव्ह्यू पाहतो. एक ग्राउंड नंबरवरती रिव्ह्यू घेतलेला आहे. त्याचा निर्णय लगेच द्यायचा आहे प्लीज. ग्राउंड नंबरवरती रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रथम निवेदन आहे की आपण लगेच त्याचा निर्णय द्यायचा आहे. नक्कीच सर, परंतु क्रीडांगण क्रमांक 2 वरती बघा 17-16 असा गुणफलक. 1 गुणाने पिछाडीवरती वैरेश्वर माने गावदेवी वावे संघाचा रेड वरती येतोय. 6चा डिफेन्स आहे, 6च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. 17-16 असा गुणफलक पाहायला मिळतोय. अगदी राईट टू लेफ्ट रेड लेफ्ट कव्हर राईट कव्हर वरती आक्रमण होतं, परंतु त्याच वेळेला आपण बघतोय बोट आउट दिलेला आहे. 1 इंच पॉईंट दिलेला पंचाने. 1 इंच पॉईंट आपण बघतो तिकडे दिला. मला वाटते क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुद्धा रिव्ह्यू असेल. माईक द्यायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती माईक द्यायचा आहे. अंकुर सर, अंकुर गरज सर, क्रीडांगण क्रमांक 2 वरती माईक द्यायचा आहे. उत्साह. हॅलो टीव्ही अंपायर कोर्ट नंबर 2 मानिश एच. No bonus. Our decision bonus. Letter out. Please give me review. क्रीडांगण क्रमांक 1 वरची लढत आपण बघतोय. पनवेल संघाने आगे कूच केले. बघा पनवेल संघ बॅकफूट वरती होता, परंतु या क्षणाला आता मात्र फ्रंट फूट वरती आलाय. 8-7 असा फरक आपण बघतोय. 2 डिफेन्स. सुपर टॅगरचा मौका मात्र पनवेल संघाची रायडर 12 नंबरची जर्सी प्रदान केलेली आपण बघतोय. अत्यंत सुंदर रेड करतोय. रश्मी पाण्याची रेड आपण बघितली. ऑल आउट दिलाय तो बाहेर राऊंड. सर त्या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू लक्षात आला का मैदान क्रमांक 2चा? अनिल राऊत सर. रिपीट राऊत सर, बोनस करा फक्त. ऑफिशियल डिसिजन नो बोनस. ऑफिशियल डिसिजन बोनस प्लस रेडर आउट. मानी चॅलेंज नो बोनस. नो बोनस. ओके ओके ओके. खूप सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर रिव्ह्यूचा चांगला उपयोग आपल्या या खेळाडूंना देखील होत असताना आपण क्रमांक 3 वर तोच संघर्ष, तोच पराक्रम आणि तोच आनंद आणि तोच जल्लोष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील कचाकच भरलेली गॅलरीज या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक दर्जेदार. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बोनस पॉइंट वावे. पॉइंट मल्टी पॉइंट रेड. सुपर रेड होतं तिकडे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती वाघोडे संघाची सुपर रेड होते. अलिशान श्रीगाव विरुद्ध जय हनुमान वाघोडे असा मॅच आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती पाहतोय. अगदी अटीतटीची लढत. जिथे 10-9 होता तो स्कोर बोर्ड 13-9 वरती पोहोचलेला आपण बघतोय. वाघोडे संघ या क्षणाला आगे पुश करतोय. अज्ञात आवसेकरची रेड आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती अज्ञात आवसेकर. अर्थात रायगड जिल्हा कबड्डीमध्ये ज्या खेळाडूचा दबदबा राहिला आहे तो अज्ञात आवसेकर या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मिनिट. मैदान क्रमांक 1 मध्ये चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवशंभू पाटणेश्वर वसट ताकादेवी स्पोर्ट्स मांडवा या दोन्ही संघांना आपण एंट्री गेटवर येऊन थांबायचं आहे. दोन्ही संघ शिवशंभू पाटणेश्वर वसट ताकादेवी स्पोर्ट्स मांडवा आपण मैदान क्रमांक 1 खेळण्यासाठी तयार राहायचं आहे. तर मैदान क्रमांक 2 साठी माऊली भुते वर्सेस नांदाईचा पाडा आपण त्या दोन्ही संघांना आपण एंट्री गेटवर यायचं आहे. माऊली भुते वर्सेस नांदाईचा पाडा आपण यायचं आहे. तर 3 साठी
नागेश्वर आवास वर्सेस जय हनुमान वायशे आपण डिग्री यायचं. मैदान क्रमांक 2 साठी होणारा सामना हा क्वार्टर फायनलचा मैदान क्रमांक 2 साठीचा शेवटचा सामना असेल आणि मैदान क्रमांक 3 वर होणारा सामना हा क्वार्टर फायनलचा मैदान क्रमांक 3 चा शेवटचा सामना असेल. क्रीडांगण क्रमांक 1 वरती टाइम आउट घेतलेला आहे. कर्नाला स्पोर्ट पनवेली या संघाच्या कोचने टाइम आउट घेतलेला आपण बघतोय. 15-8 अशा फरकाने मॅच सुरू आहे, जिथे पहिल्या क्षणाला विघ्नेश्वर गेम संघाने आगे कोच केली होती. परंतु क्रीडांगण क्रमांक 2 वरती जल्लोष झालेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण जल्लोष पाहतोय तो म्हणजे गावदेवी वावे संघाचा जल्लोष बघतोय. भैरेश्वर माने संघाला या फेरीमध्ये धारण करून क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये बात करून नक्कीच संजय सर त्या ठिकाणी क्वालिफाय राऊंड होता आणि जवळपास जो संघ विजयी होईल तो मात्र बक्षिसाचं पात्र ठरणार होता आणि नक्कीच त्या ठिकाणी गावदेवी वावे हा संघ क्वार्टर फायनलमध्ये त्या ठिकाणी पात्र झाला आणि अर्थात या कबड्डी स्पर्धेतील बक्षिसास पात्र ठरलेला पहिलाच संघ त्या ठिकाणी आपण गावदेवी वावे. नक्कीच सर आपण बघतोय अलिबाग रेडर्स पंचक्रोशीमध्ये 32 संघांनी प्रवेश केला होता. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 16 संघांचा प्रवेश होता तो बामणगाव पंचक्रोशीचा आणि शिवसागर पंचक्रोशीमधून 16 संघांनी प्रवेश घेतला होता. परंतु क्वार्टर फायनल मध्ये जे 8 संघ जर आपण पाहिले तर अलिबाग पंचक्रोशीमधून 5 संघांनी क्वार्टर फायनल गाठली होती. 2 संघ शिवसागरगड या पंचक्रोशीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये होते आणि 1 संघ बामणगाव पंचक्रोशीमधून होता तो म्हणजे गावदेवी वावे आणि गावदेवी वावे हा संघ टॉप 4 मध्ये बसतोय म्हणजे बक्षीस पात्र होतोय. 1 संघ ज्याने 16 संघांमधून क्वार्टर फायनल गाठली आणि तो आज सेमी फायनल मध्ये गेणार आहे, टॉप 4 मध्ये गेणार आहे. नक्कीच त्यांचं अभिनंदन करावं लागेल. गावदेवी वावे अत्यंत जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये करतोय. एकूण 5 संघ अलिबाग रेडर्स पंचक्रोशीमधून क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला बघायला मिळाले. बामणगाव पंचक्रोशीमधून 1 संघ आणि शिवसागर गड या पंचक्रोशीमधून 2 संघ जे आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती पाहतो म्हणजे शिवसागर पंचक्रोशी मधला 1 संघ नक्कीच हा सेमी फायनल मध्ये असणार आहे. म्हणजेच गेल्या वर्षी ज्या पद्धतीने संघ सेमी फायनल मध्ये पोहोचले होते त्याच पद्धतीचे आज याही वर्षी सेमी फायनल मध्ये पोहोचण्याची शक्यता नक्कीच असणार आहे. कारण सर्व संघ आपल्याला विनंती असेल कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी गैरवर्तन अपेक्षित नाहीये. एक प्रो कबड्डी आपण या ठिकाणी खेळतोय याची सर्व संघांना खऱ्या अर्थानं जाण असणं गरजेचं आहे. आपण कोणत्याही प्रकारची लोकल टुर्नामेंट्स या ठिकाणी करत नाही आहोत. आम्ही सुरुवातीपासून आपल्याला सांगतोय ही लोकल स्पर्धा नाहीये. महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा चिराड या ठिकाणी खेळली जाते आणि निश्चितपणे तीच कबड्डी स्पर्धा आपण त्याचा अनुभवतोय. याची सर्व खेळाडू असतील, रसिक प्रेक्षक असतील, हितचिंतक असतील यांना मात्र आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितोय. चला सर मैदान क्रमांक 2 साठी आपण यायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी माऊली फुले वर्सेस नांदाईदेवी नांदाईचा पाडा. कुलकर्णी सर दोन्ही संघांना आपण त्या ठिकाणी बोलवतोय. मैदान क्रमांक 2 साठी चला माऊली फुले नांदाईदेवी नांदाईचा पाडा. कोणता संघ ॲड सर आहे? चला आपण एंट्री गेट मध्ये दोन्ही संघांनी यायचं आहे. दोन्ही संघ हजर नाहीये. दोन्ही संघांना फायनल कॉल आहे. सी माऊली भूते विरुद्ध नांदाईदेवी नांदाईपाडा आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती 3री क्वार्टर फायनल. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुन्हा एकदा बोलूया आपण. कर्नाला स्पोर्ट पनवेली विरुद्ध विघ्नेश्वर गेम यांच्यामध्ये पहिला हाफ संपला आणि सामना 17-9 म्हणजे 8 गुणांनी इथे कर्नाला स्पोर्ट पनवेल हा संघ आपण बघतोय. जेथे पहिल्या सुरुवातीला विघ्नेश्वर गेम संघाने नक्कीच आघाडी प्राप्त केली परंतु पहिल्या हाफच्या शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी पनवेल या संघाने आघाडी प्राप्त केली. ती मात्र मध्यंतरापर्यंत टिकून ठेवलेली आपण बघतोय 8 गुणांच्या आघाडीवरती. यावेळेला 12 नंबरची जर्सी परिधान केलेली रश्मी. संजय सर 1 मिनिट या ठिकाणी अर्थात सामना समिती सर्व मेंबर्स आपण व्यासपीठात यायचं आहे. 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेतील संपूर्ण सामना समिती विनंती असेल आपण सगळ्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. माऊली भूते हा संघ उपस्थित झालेला आहे. नांदादेवी नांदाईपाडा या संघाला विनंती असेल आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. सर आपण दोन्ही संघांना आमंत्रित करूया. अर्थात दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. रेडी सी माऊली भूते आणि नांदादेवी नांदाईपाडा कोर्ट नंबर 2 थर्ड क्वार्टर फायनल. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय ग्राउंड नंबर 1 वरती. सामना समिती प्लीज आपण यायचं आहे सर्व.
व्यासपीठावर द्या सामना समिती. बॉल कबड्डी. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी कोच जे आहेत आमचे नागेश्वर आवाजचे कोच पुढे यायचे, पुन्हा या ठिकाणी यायचे. सर, पहिली मॅच आपण फर्स्ट क्वार्टर फायनल नंतर सेमीफायनल लागणार आहे. आपण तयारी काय केली आहे? एवढे सर्व दिग्गज खेळाडू आपल्या नागेश्वर आवाजमध्ये आहेत. इथे येण्यापूर्वी एक महिनाभर तयारी तर नाहीच आहे. फक्त शेटचा जो निर्णय बदलला मातीवरून आम्ही मॅटवर आहोत. तर मॅटवर आमची माझा जो संघ आहे तो कधी खेळलेला म्हणजे त्या खेळले या वर्षात खेळलेलं नाही, तरीसुद्धा आम्ही पुढे जायची ट्राय केली. धन्यवाद. पुढे ट्राय करणार. 1,25,000 प्राईज आहे. शेटनी ज्यावेळी सुरुवातीच्या मॅची लावल्या होत्या 40,000च्या गेल्या वर्षीच्या माझी तरीसुद्धा मी ही फायनल क्या बात आहे. यांच्या कोच टाळ्या वाजवला प्लीज. कारण सिनियर बघा ना किती सिनियर कोच आहे. आपल्या संघाला घेऊन चालले या ठिकाणी. बसवलं तुम्हाला. श्री माऊली बुद्धेचे कोच कोण आहेत? कोच कुठे गेले? सर एक मिनिट घेतो. अरे खेळ आता येईल ते. उद्या पण बोलूया आपण ते. अरे आता उद्या नाही जे काय आता उद्या कोण आहे या ठिकाणी श्री बुद्धे माऊलीचे कोच बरोबर आहे. भरपूर या ठिकाणी आपण आपल्या संघाला घेऊन या ठिकाणी आला. मॅचवरती खेळायला इंटरनॅशनल लेवलची ग्राउंड आपण तयारी सर्व बघा ना. मुलं मी पाहतोय 18, 20, 22 वर्षाची मुलं तयार केली आपण. म्हणजे एवढं कॉम्पिटिशन उद्या खेळणार आहे. बघा दिग्गज बघा ना. हा बघा ना, हा डेंजर आहे. हा वाघासारखा आहे तो अंगावरती. एकाला पण सोडत नाही. बघा ना त्याची हाईट बघा, बॉडी बघा. बघा ना विशाल तुला मी काय बोलू आता. बसवतात तुम्हाला लोकांना बसवतात. दोन्ही संघ आपण तयार करूया. नाणेफेक कोण झालेला आहे पण त्याला पण बसवलं. धन्यवाद सर. सर चालू सामना आपण पाहिला होता वावे बसले सर. मानी या सामन्यामध्ये वावे संघ विजयास पात्र झाला होता. त्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूला सन्मान जातोय तो म्हणजेच मानी संघाचा निशांत म्हात्रे. निशांत म्हात्रे आपण यायचं आहे. सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे आपल्या उत्तम खेळासाठी. सन्मान चिन्ह आपण या प्लीज. क्रीडांगण क्रमांक 3 वरती पुढील लढत
नागेश्वर आवास विरुद्ध जयमान वायशेत आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. नागेश्वर आवास विरुद्ध जयमान वायशेत आपण क्रमांक 3 साठी तयार व्हायचं आहे. संजय एकूण सांगतो मी अजूनपर्यंत ग्राउंड नंबर 1 चा आलेला नाही आहे. आपण जे रिव्ह्यू घेतलेले आहे पंचांना निवेदन आहे आमच्या रेफरींना की आपण लगेच निर्णय द्यायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध टाकादेवी स्पोर्ट मांडवा आपण सुद्धा लाईन अप करून घ्यायचं आहे. शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध टाकादेवी स्पोर्ट मांडवा आपण दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्यायचं आहे. फायनल बॉल आहे आपल्यासाठी. एक साठी आपण पुढचा सामना आपण तयार करायचा आहे. महिलांचा पुढील सामना शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा. या दोनही संघांना आपण इंट्रिगेटमध्ये येऊन थांबायचं आहे. प्लीज शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा आणि पुरुषांची कबड्डी स्पर्धा अर्थात प्रतिकृषी कबड्डी स्पर्धा 3 साठी चालू सामना जयमान वाघ हा सामना असेल नागेश्वर आवास जय हनुमान वायशे. रचनाला पकड झालेली आपण बघतोय. रचना मात्रे एक जबरदस्त रायडर या ठिकाणी पनवेल संघाची वाद झाली. 12-17 असा गुणफलक जेथे 5 गुणांच्या पिछाडीवरती भिल्लेश्वर गेम्सचा सेकंड हाफ सुरू झालेला आहे. या ठिकाणी दिनेश पवारची रणनीती सांभाळतो परंतु डिफेन्स अत्यंत जबरदस्त डिफेन्स सपोर्ट अप्रतिम सपोर्ट आला होता आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा रचना मात्र कोर्टवरती येणार का. मात्र रचना मात्र अजून सुद्धा कोर्टच्या बाहेर आहे. त्या ठिकाणी मला वाटतं निलेश पवार कोच यांनी रिव्ह्यूचा अवलंब केला रिव्ह्यू मागितलेला आहे. संजय पुन्हा रिव्ह्यू मागितलेला आहे. या ठिकाणी ग्राउंड नंबर 1 वरती रिव्ह्यू मागितलेला आहे. रिव्ह्यू मागितलेला बघतोय आपण. दिनेश पवार यांनी भिल्लेश्वर गेम संघाच्या कोचने रिव्ह्यू मागितलेला. क्रीडांगण क्रमांक 2 वरची लढत आपण बघतोय. सीमावली भोते विरुद्ध नांदादेवी नांदापडा ही लढत आपण बघतोय या ठिकाणी सुरू झालेली आहे. यावर्षी तब्बल 7 अजिंक्य पदाला गवसणी घालणारा नांदादेवी नांदापडा या मॅच मध्ये सीमावली भोते संघाच्या विरुद्ध लढतोय. अर्थात सीमावली भोते हा अगदी गेम चेंजर आहे. मगाशीच एक बलाढ्य संघाला पराभूत करून क्वार्टर फायनल मध्ये मजर मारले आणि त्यामुळे मधुकर पाटील यांच्या संघाला या ठिकाणी वेगळ्या श्रेणीमध्ये त्यांना खेळायला लागले. रिवन सक्सेस फुल झालेला आपण बघतो. या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली. 18-12 6 गुणांचा लीड. 12 नंबरची जर्सी प्रदान केलेली अर्थात कर्नाला स्पोर्ट पनवेल संघाची रश्मी पाटीलची रेड. रश्मी पाटील रेडवरती 1 गुणाची कमाई करून परततोय. 19-12 या मॅचमध्ये काय होणार अर्थात रेडवरती येतोय भिल्लेश्वर गेम संघाची रेडर. सुंदर फुटवर जर्सी नंबर 1 धनसी बेंद्रे. धनसी बेंद्रेला सुंदर डिफेन्स होतोय. रश्मी पाटील साठी डिफेन्स बघतोय आपण. राईट कॉर्नर वरती रश्मी पाटील, रेड वरती रश्मी पाटील. डिफेन्स मध्ये रश्मी पाटील अत्यंत जबरदस्त कामगिरी करतोय. कर्नाला स्पोर्ट पनवेल संघाची रश्मी पाटील रेड वरती आहे. 4 डिफेन्स बोनस ऑफ आणि इथे मात्र डिफेन्सचा प्रयत्न फसलाय. रश्मी पाटील पुन्हा एकदा गुणांची कमाई केली. मल्टी पॉइंट गोल या ठिकाणी रश्मी पाटीलला आपण बघतोय लागोपाठच्या लीडवरती गोल प्राप्त करतोय. क्रमांक 2 वरती पहा रितेश पेडवीची रेड होती. रितेश पेडवीला पुश करण्याचा प्रयत्न होता, डॅश करण्याचा प्रयत्न होता, मात्र रितेश पेडवी आपल्या कॉर्टवरती परतलाय. 5-1 अशा गुणफलकाने मॅच आपण पाहतोय. जिथे नांदादेवी नांदापडा 5 गुणांवरती आहे. 1 गुणांवरती आपण सीमावली भोते संघाला बघतोय. अर्थात आपण जर पाहिला तर सीमावली भोते हा संघ अलिबाग पंचकृषीमधून मधल्या गटामध्ये खेळणारा आणि टॉप 8 मध्ये खेळणारा म्हणजेच नांदादेवी नांदापडा.
अमित मात्रे शिरेड. अमित मात्रे एक जबरदस्त कॅप्टन अँड ऑलराऊंडर सीमावली भूते संघाचा अमित मात्रे आपण बघतोय. क्रीडांगण क्रमांक 3 वर्ष लढतीकडे सध्या सर्व लक्ष असणार आहे, जिथे 3 वर्षी लढत सुरू आहे. 3 वर्षी लढत आपण बघतोय. जेहलमान वाघोडे विरुद्ध अलिशान श्रीगाव असा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वरती सुरू आहे. 15-12 अशा गुणफलकाने सामना सुरू आहे, जेथे अज्ञात अवसेकर चा संघ आपण बघतोय बॅकफूट वरती आहे थोडासा. सतरा अर्थात आपण बघतोय त्या ठिकाणी 17 गुणांवरती अत्यंत सुंदर लढत क्रीडांगण क्रमांक 3 वरती. दोन्ही एकाच पंचविशीमध्ये संघ आहेत, त्यामुळे या पंचविशीमधून एक संघ सेमीफायनल गाठणार यात मात्र तिची मात्र शंका नाही आहे. गेल्या वर्षी सुद्धा एक बामणगाव पंचकृषी मधला संघ, एक शिवसागरगड पंचकृषी मधला संघ आणि 2 संघ गेल्या वर्षी सुद्धा होते. अमित मात्रे चिरेड गुणांची कमाई करून जातोय. अमित मात्रे 3-5 असा गुणफलक. तर क्रीडांगण क्रमांक 1 वरती मैदानचा सामना. भिंडेश्वर किंग संघात चिरेड पुश केलाय, डॅश केलाय, जबरदस्त डॅश. 22-12 10 गुणांचा फरक आपण बघतोय, जेथे कर्नावा स्पोर्ट पनवेल संघ आगेकूच करतोय, आघाडी प्राप्त करतोय कर्नावा स्पोर्ट पनवेल. तिकडे मात्र अलिशान श्रीगाव संघाचे डिफेन्स आपण बघतोय. क्रीडांगण क्रमांक 3 वरती अलिशान श्रीगाव सुंदर डिफेन्स करतोय. अज्ञात अवसेकरची रेड आहे, जिथे अलिशान श्रीगाव संघाचा रेडर 24-18 असा फलक आपण बघतोय. क्रीडांगण क्रमांक 3 वरती गावदेवी जेहलमान वाघोडे गेल्या 2 मोसमामध्ये अर्थात संपूर्णपणे बॅकवर्डवरती 17-28 या ठिकाणी निशांत मात्रे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या ठिकाणी निशांत मात्रे यांना देखील उत्कृष्ट खेळाचा सन्मान अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. यशस्वी मात्रे आपल्या शुभेच्छा त्यांना सन्मानित करायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती लढत 7-4 अशा गुणफलकाने आपण बघतोय. 7 गुणांवरती संघ आहे तो नांदादेवी नांदाळपाडा. तुषार पाटीलला कोटच्या बाहेर ठेवला. अमित शिरे अमित मात्रे रेडवरती. सीमावली भूते संघाचा अमित अँकल बुडवतोय, जबरदस्त अँकल होल्ड त्या ठिकाणी आपण बघतोय. सौरभ पाटीलचा अँकल होल्ड
आणि त्याच वेळेला 1 गुणांची कमाई होते. 8-4 अशा प्रकारे नानादेवी नांदापाडा हा संघ आगमन करतोय. तर क्रीडागत क्रमांक 3 वरती अगदी अटीतटीची लढत पाहायला मिळते. जिथे आपण जर सामना पाहिला 3 वरचा सामना अगदी अटीतटीचा सुरू आहे. जिथे 28-19 अशा फरकाने सामना आपण तिथे बघतोय. महिलांचा संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहे. शिवशंभू पाटणेश्वर आणि टाकादेवी स्पोर्ट मांडवा हे दोन्ही संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहेत. लाईनअप करून घ्यायचं आहे. नाना राणे आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. नाना राणे आवाजचे नाना राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दिव्यांग संघाची रेवती पाटील आपण निघाली आहे. आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. दिव्यांग संघाची रेवती पाटील आपण या आणि आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. चला टाकादेवी स्पोर्ट मांडवा आणि शिवशंभू पाटणेश्वर महिलांच्या दोन्ही संघाने उपस्थित राहायचं आहे. अजिबात हॅलो ग्राउंड नंबर 2 वरती रिव्ह्यू आहे. नाना राणे आवाज गावचे कबड्डी शौकीन कबड्डी प्रेमी या स्पर्धेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. ग्राउंड नंबर 2 Bhute challenge. Rider set 2 points. Our decision. Rider out. Please review. विजय मात्र आपल्या शुभश्री या ठिकाणी रेवती पाटील याचा देखील सन्मान करायचा आहे. अर्थात पराभूत संघातील परंतु उत्कृष्ट खेळ ज्या माध्यमातून झाला अशा रेवती पाटीलला देखील सन्मानित केला जातो. क्रीडांगण क्रमांक 1 वरती सामन्याला बराचसा वेळ होते. थोडीशी दुखापत नक्कीच या मॅचमध्ये कर्नाळा स्पोर्टच्या खेळाडू झालेले आहेत. 20-30 असा गुणफलक आपण बघतोय. पनवेल 30 गुण आणि गेम 20 गुणांवरती म्हणजे 10 गुणांचा लीड हा पनवेल संघाने आतापर्यंत प्राप्त केलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती ऑल आउट झालेला आहे बघा. सक्सेसफुल रायडर आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे. नो मोर रिव्ह्यू. तुषार पाटीलची रेड क्रीडांगण क्रमांक 2 वरती 2च्या डिफेन्समध्ये सुपर टायगरचा मौका आहे. तुषार पाटीलला आपण बघतोय मात्र गुण प्राप्त करून फरक केला आहे तुषार पाटील. सामना मला वाटतं क्रीडांगण क्रमांक 3 वरचा सामना संपलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती जर्मन वाघोडे विरुद्ध अलिशान श्रीगाव यामधला सामना संपलेला आपण बघतोय. मात्र सामना कोण जिंकतोय अजूनपर्यंत समजलं नाही आहे. सलग 3 वर्ष सेमीफायनलमध्ये जर्मन वाघोडे की नवीन संघ अलिशान श्रीगाव हे चित्र आपल्याला थोड्याच वेळात आपल्या समोर असेल. तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती पहिला हाफ संपलेला आहे. 11-4 अशा गुणफलकाने पहिला हाफ संपलेला आपण बघतोय. 11 गुणांवरती नांदादेवी नांदापाडा आणि 4 गुणांवरती श्री माऊली भूते हा संघ आपण त्या ठिकाणी पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती क्वार्टर फायनलची ती लढत. चला क्रीडांगण क्रमांक 3 वरती नागेश्वर आवास आणि जयनवन वायशेत. चला नागेश्वर आवास आणि जयनवन वायशेत आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती चला लाईनअप करून घ्यायचं आहे. जयहनुमान वायशेत उपस्थित झालेला आहे. नागेश्वर आवास चला वायशेत संघ उजव्या बाजूला उपस्थित झालेला आहे. नागेश्वर आवास आपण डाव्या बाजूला या. नागेश्वर आवास चला आपण
त्यानंतर टाकादेवी मांडवा आणि शिवशंभो पाटणेश्वर या दोन्ही संघाने सुद्धा लाईनअप करून घ्यायचं आहे. शिवशंभो पाटणेश्वर, टाकादेवी स्पोर्ट मांडवा. आतापर्यंत आपण पाहिलं गावदेवी वावे आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पंचकृषी कबड्डी स्पर्धा पुरुष ज्यामध्ये बक्षिसाचा पदर ठरला आहे. तर मैदान क्रमांक 3 वर त्या ठिकाणी चालू सामना आपण पाहिला जयमानव वाघोडे वर्सेस अलिशान सिगाव. या ठिकाणी पनवेल संघ जिंकलेला आहे 31 गुणाने हा सामना त्याने जिंकलेला आहे. टीम 24 गुण आणि तब्बल 6-7 गुणाने हा सामना जिंकलेला आहे. पनवेल संघ बसला. चला क्रीडागण क्रमांक 1 वरचा सामना संपलेला आहे. चला क्रीडागण क्रमांक 1 वरती टाकादेवी स्पोर्ट मांडवा, शिवशंभो पाटणेश्वर. चला टाकादेवी स्पोर्ट मांडवा आणि शिवशंभो पाटणेश्वर क्रीडागण क्रमांक 1 वरती सामना संपलेला आहे. आपण लाईनअप करून घ्यायचा आहे. विना विलंब आपण लाईनअप करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी पाटणेश्वर, शिवशंभो पाटणेश्वर हा संघ उपस्थित झालेला आहे. मी विनंती करतो टाकादेवी स्पोर्ट मांडवा, मला वाटते टाकादेवी स्पोर्ट मांडवा हा संघ उपस्थित झालेला आहे. शिवशंभो पाटणेश्वर आपण चला. नागेश्वर आवाज आपला प्रतिस्पर्धी संघ वाट बघतोय. नागेश्वर आवाज आपण लाईनअप करून घ्यायचा आहे. नागेश्वर आवाज आपली प्रतीक्षा केली जातोय.